विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात गाजलेलं राजकारण म्हणजे संगमनेर विधानसभा. कारण विधानसभेला भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले फ्लेक्स राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. हे घडलं कुठं तर अहिल्यानगरमधील संगमनेर मतदारसंघात. संगमनेरचा पॅटर्न थोडा वेगळा. विधानसभेला सलग 8 वेळा निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांचे मागील वेळी भावी मुख्यमंत्री असे संगमनेरमध्ये फ्लेक्स लागले आणि झालं उलटच. सर्वसामान्य घरातील चेहरा म्हणजे अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या गडाला धक्का दिला. 10,508 मतांनी अमोल खताळांनी थोरात यांचा पराभव केला. त्यावेळी चर्चा जशी पराभवाची झाली तशीच विजयाची सुद्धा झाली आणि आता पुन्हा नगरपालिकेला खताळ विरुद्ध थोरात अशीच लढत सुरू झाली. तर पाहूया संगमनेरच्या तापलेल्या राजकारणाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीमुळं संगमनेरचं वातावरण ऐन थंडीत तापलंय. आमदार खताळ सोपे नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत. यामागं मास्टर माइंड म्हणून चेहरा सुजय विखेंचा असला तरी आमदार म्हणून खताळच निवडणुकीचं प्लॅनिंग करतायत. आता थोरात खताळ यांच्यामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी उडी घेतली. विधानसभेतील पराभवानंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे ताकही फुंकून पिताना दिसत आहेत. संगमनेरमधील नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यानं चुरस वाढलेली पाहायला मिळाली. गेली अनेक वर्ष नगरसेवक राहिलेल्या दुर्गा तांबे यांच्या स्नुषा मैथिली तांबे या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. इथं महिला मतदार जास्त असल्यामुळं कोण महिला खुर्चीवर बसणार हे सुद्धा महिलाच ठरवणार आहेत. कशी आहे संगमनेरची राजकीय स्थिती, काय आहे इथलं राजकीय वातावरण ते थोडक्यात पाहू. संगमनेर नगरपालिकेत गेली 40 वर्षे थोरातांची सत्ता. माजी आमदार थोरात यांच्या वर्चस्वाखाली आतापर्यंत नगरपालिकेचा कारभार झाला. गेल्या विधानसभेला तालुक्यात खताळांच्या रूपात भगवी लाट उसळली. अनपेक्षित बदल झाला. विखे खताळ जोडीने कारभार हातात घेतला, पण थोरातांनीही विखेंचा घामच काढला. तर आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीत थोरात व तांबे एकत्र येत निवडणूक लढण्यास सज्ज झालेत. खताळ विखे एकत्र असले तरी सुद्धा ही निवडणूक म्हणावं तेवढी सोपी नक्कीच नाही. विधानसभा निवडणुकीत गाफील राहिलेला थोरात गट आता पूर्ण ताकदीनिशी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरलाय. शहर विकास आघाडीची सर्व सूत्रे सत्यजित तांबे यांनी हातात घेतलेत. आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरल्यात. विधानसभा निवडणुकीत राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या संगमनेर मतदारसंघात पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापलंय. बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून जॉईंट किलर म्हणून नावारूपाला आलेले अमोल खताळ यांच्या यशामुळे संगमनेरचा राजकीय आखाडा सतत चर्चेत राहिलाय. आता पुन्हा खताळ यांना विजय मिळवता येतोय की पराभवाला तोंड द्यावं लागतंय हे लवकरच पाहायला मिळेल. नगराध्यक्ष पदाची लढत तांबे विरुद्ध खताळ अशीच होते. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीची लढत अत्यंत चुरशीची होणार हे मात्र नक्की. डॉक्टर मैथिली तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी या संगमनेर सेवा समिती या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलच्या उमेदवार आहेत. तर दुसरीकडे सुवर्ण खताळ रहाणे या जॉईंट किलर अमोल खताळ यांच्या भाऊजाई. आता मामानंतर भाच्यावर ही खताळ भारी पडणार की मामा भाचे मिळून खताळ व विखे यांना धक्का देणार हे लवकरच स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मात दिल्यानंतर अमोल खताळ यांचे मतदारसंघात आजही चांगले वलय आहे. त्यातच विखे पाटलांशी असलेले निकटचे संबंध आणि एका दिग्गज नेत्याला पराभूत केल्यामुळे सत्तेतील त्यांचे महत्त्व वाढले. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे की मामा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर आता भाचे सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावरही अमोल खताळ गट भारी पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर सेवा समिती हे पॅनल निवडणूक लढवत आहे. या पॅनलने विकासाचा ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवलाय. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यांच्यावर टीका होते. पराभवाच्या भीतीने बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसतर्फे ही निवडणूक लढवली नाही अशा शब्दात विरोधक त्यांच्यावर निशाणा साधतायत. एकंदरीत ही नगरपालिका निवडणूक थोरात तांबे विरुद्ध खताळ यांच्यातील संघर्षाची पुढची पायरी ठरते. संगमनेरकर कोणाच्या बाजूने कौल देत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तुम्हाला काय वाटतंय, संगमनेरमध्ये कोणाचा उमेदवार खुर्ची सांभाळणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.